नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश वसुंधराला घेऊन घरी येतो. जयश्रीचा वसुंधराला घरात घेण्यासाठी नकार असतो, पण आकाश जयश्रीचं काहीही ऐकत नाही आणि वसुंधराला घरातच ठेवतो. त्याच्या हट्टासाठी जयश्रीसुद्धा घरात ठेवायला तयार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांचं काम किचनमध्ये चालू असतं. तनया आणि अवनी मिळून काम करत असतात. तिथे जयश्रीसुद्धा मदत करू लागत असते. वसुंधरा सकाळी लवकर आवरून किचनमध्ये येते आणि म्हणते की मी पोळ्या लाटून देऊ का, अजून काही काम असेल तर मला सांगा. हे बघून जयश्री तिथे येते आणि म्हणते की नाही, तुला ह्या घरात काहीच काम मिळणार नाही आणि या घरातलं तुला पाणी आणि जेवण दोन्ही मिळणार नाही. आकाश हे ऐकतो. आकाश म्हणतो की आई तू काय म्हणालीस, वसुंधरा या घरात राहिल्या तर तू आता इथे जेवण बनवू देणार नाहीस. तेव्हा जयश्री म्हणते की हो, वसुंधराला या घरातलं पाणीसुद्धा आणि अन्नसुद्धा मिळणार नाही. तिला इथे जेवढा दिवस राहायचं आहे तेवढा दिवस राहू दे. हे ऐकल्यानंतर आकाश जयश्रीला पुढे काही न बोलू देताच तिथे तिला हात दाखवून शांत बसवतो. वसुंधरा काहीही बोलत नाही. तेव्हा ती तिचा दुसरा पर्याय शोधते आणि आकाशला घेऊन बाहेर येते. आकाश वसुंधरा सेपरेट चूल मांडून त्यांचं जेवण बनवतात. चूल मांडतात, जळण आणतात. छानपैकी जेवण करून आकाश वसुंधराला चारतो. हे सगळं जयश्री बघत असते. तिला खूप राग आलेला असतो की आकाशने आपल्याला न विचारता सेपरेट चूल मांडून स्वयंपाक केला. वसुने जयश्रीला सुद्धा जशास तसं उत्तर दिल्यामुळे जयश्रीसुद्धा भयंकर चिडलेली असते. पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. मालिका एक इंटरेस्टिंग वळणावर आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या मालिकेचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.